मागचा व्हिडिओ बघितला आणि कशी मजा केली महिलांनी, आहे की नाही. आपण नेहमीच असं काहीतरी करतो का? नाही. आपल्या संसारामध्ये आपण इतके बिझी असतो ना, वेळच नसतो. आपले मुलं हे ते सगळं आवरण्यामध्ये खूप वेळ जातो. एक दिवसच आपल्याला असा मिळतो आणि त्याच्यातनं आपण हे करत असतो. म्हणूनच मागचा व्हिडिओ आपण बघितला की आपण काय केलं काय नाही केलं. तसंच आता आमच्या कवितांचे पण ग्रुप आहेत, त्याच्यातही खूप अगदी हे घेतलेले आहेत कविता. खूप सुंदर सुंदर रचना केलेल्या आहेत. भाऊ दादा ताई खूप सुंदर रचना झालेल्या आहेत. आता त्या रचनांचं वाचन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या, काय द्यायच्या, कसं लिहायचं. कविता म्हटल्यानंतर त्या कवी मनालाच माहिती असतं कविता कशी करायची असते ते, आहे की नाही. नारी शक्ती नारी भक्ती महिलांचे तेज पहा, सन्मानाचा स्वाभिमान महिलांना देत राहा. तिच्या विना सर्व काही हाय अपूर्ण समाज, कन्या सखी आई आजी देई घरा तीच साज. नारी प्रेमाची सावली आहे ऊर्जा दाती दिशा, रूप ईश्वरी तिच्यात भाषे मज जगदिशा. संघर्षाची तिची कथा सुवर्णांकित करी जग, कर्तृत्वाचे पंखणवे सदा राहते सजग. श्रम करी ती सर्वदा राखा हक्क स्वाभिमान, साथ द्यावी तिच्या हाता करा स्त्रीचा सन्मान. दीन महिलांचा जगी तसा असतो तो रोज, नवयुग घडवी ती फुले घरात सरोज. सहनशील वृत्ती तिची करी स्वप्नांची ती पूर्ती, लक्ष्मी भक्ती सरस्वती प्रेरणेची गृही मूर्ती. महिलांच्या दिवसाला करा तुम्ही हा विचार, भोग वस्तू नाही नारी दुरहो मनविकार. श्री गुरु दादा महाराज. खूप सुंदर रचना झाली. स्त्री आपल्या शोषिक व प्रेमळ स्वभावाने सर्वांशी जुळवून घेते. अशीच नारी तिच्या बळावर सर्व क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करते. स्त्री कामिनी दामिनी सौदामिनी अशी विविध रूपात वावरते आणि तशीच वेळ आली तर वेळ प्रसंगी दुर्गासुद्धा होऊ शकते. बहीण सून पती माता एकाच वेळी स्त्री अनेक भूमिका वठविते आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देऊन आपली अभिव्यक्ती सिद्ध करते. जसं फुलाशिवाय शोभाना येत नाही झाड वेलीला, तसं स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय घरपण नाही येत घराला. स्त्रीने मनात ठरविले की ती काही करू शकते. स्त्रीने मनात ठरवले ती काही करू शकते. आपल्या निश्चयाच्या बळावर इच्छिते ध्येय सहज गाठते. स्त्रीला कमजोर समजू नका, तिच्यात असे असीम दैवी शक्ती. स्वावलंबी नारी कर्तृत्वाने चहूकडून पसरविते तिच्या यशाची दीप्ती. डॉक्टर रेखाताई. खूप सुंदर रचना. नवदुर्गा तूच, आदिशक्ती तूच, अन्नपूर्णा लावण्याचा आधार तू, गर्व अस्तित्वाचा नारीची विश्वाची नारी शक्ती तू. कल्पना धैर्यवान निडर निरखणी तू, सावित्री ज्योती तू, ज्ञान सरस्वती. ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावला, शिक्षण ज्योतीने शाळा पहिली काढली. शेण गोळे झेलुनी वेळी अंधश्रद्धेला धावली. जिजामाता आपली कर्तृत्वान महिला, माऊलीने राजा निडर शिवभा घडविला. ध्वज उंच चढविला स्वराज्याचा, श्री रक्षणाचा देवराजा पेटविला. झाली सिंधुताई सपकाळ देवी, दीनदुबळ्यांची मायेची माऊली. राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्यवीर, कणखरवाणा घेऊन सावली. साक्षरता नाही प्रगतीचा पथावर, हाय सबला घडली अबला नाही, अन्यायाचा विरुद्ध आवाज घट्ट. पृथ्वीवर उमटला ठसा तुझा राही, दयावान गुणवान सोशिक रूपवान. नारी शक्ती जगात वर्णवी महान, कुटुंबाच्या नात्याला हळूवार जपणारी. रणरागिणीच मर्दानी, देशाची गर्वाची तू शान. स्मिताताई. खूप सुंदर. विश्वाची तू नारी शक्ती, असे नव्या विचारांची पेटती मशाल घेऊनी ध्येय गाठती यशाची. बनूनी आधुनिक दुर्गा स्वयंसिद्धा आज बनली, स्वयंपाकावर उभी राहुणी नवदुर्गा बनून दाखविली. क्षेत्रच कोणतेही कर्तृत्वाचा ठसा उमटवला,
लाख संकटातून तिने अनेक वाटा पार केला. अबला नसुनी नारी सबला सदैव राहिली. रूढी परंपरा जपून उंच भरारी तिने घेतली. ओलांडून घराचा उंबरठा नियोजन केले कामाचे. नवदुर्गा बनून सदैव रक्षण केले घरादाराचे. महिला दिनाच्या दिवशी मान सन्मान स्त्रीला नसावा. नित्य नारी शक्तीला सलाम. वेळोवेळी स्त्रीला मान मिळावा. सुंदर मेघाताई कोल्हापूर. खूप छान. चूल आणि मूल करता करता बनली होती स्त्री अबला. आधुनिक युगात मात्र बनली स्वकर्तृत्वाने ती सबला. टाकून संस्कार मुलांवर करते यशस्वी प्रत्येक कार्य. निसंकोचपणे कार्य करीत बनली महान आचार्य. लावून खांद्याला खांदा पुरुषाच्या करतेच आज ती कार्य अनमोल. कर्तृत्वाने अफाट वचाट बनलीस आज बहुमान. गाठली उंची प्रयत्नांची करुणी अविरत कष्ट. बनली ताई गळ्यातील मात्र दुरास करती काही दुष्ट. गृहिणी ते राष्ट्रपती टप्पा गाठला अत्यंत चिकाटीने. छाप पाडली सर्वांवर वागून मळमळ. सुहास मिश्री कोटकर. खूप सुंदर. मानवाचा जन्म झाल्यावर लगेच ममता मिळतोय नेहमी हात. ममतेच कष्ट करते ती माऊली. नित्य आज जन्म देते आपल्यांना साथ. असह्य वेदना मातेने सहल्यात. फुटला जेव्हा जन्मदात्याचा अंकुर. कठीण होता काळ प्रतीक्षेचा तो. तरी भावना मनात होती भरपूर. माता बहीण पत्नी मैत्रीण सर्वच. आहेत या सगळ्या नारी रूपच. प्रत्येक नारी गाथा खूपच नारी. सहनशक्ती पण दिसते खूपच. घडविले समृद्ध अस्तित्व नारीने. राणी झाशी किंवा जिजामाता पाठीशी उभी राहिली नारी त्यांचे. त्यांचाही उत्कर्ष झाला होता. जन्मदाती माता आपलीसुद्धा महिला म्हणून राहणार ख्याती. श्रीजन्म घेऊन झाली जननी ती. तीच मानव जातीची निर्मिती. राजेंद्रदादा. खूप सुंदर. बनसोडकर. चूल आणि मूल एवढंच तिचं क्षेत्र होतं. नशिबी तिच्या फक्त घरातलंच राबणं होतं. तू अबला आहेस साऱ्यांनीच तिला हिणवले. इतिहास घडवून पहा जर तिने रणरंगानं गजविले. आज शिक्षणाने तिला समाजभान आलं. घराण्याचंच नाही देशाचंही तिनं पुढं नाव केलं. आज असं कोणतं क्षेत्र नाही जिथे नाही नारी. डॉक्टर वकील पोलीस शिक्षण आकाशातही तिची भरारी. सवित्रीची लेख आहेस तू. घे आकाशी उंच भरारी. कर्तृत्वान तुझ्या कवेत घे दुनिया सारी. सामर्थ्यशाली नारीची कैक रूप मी पाहतोय. तुझ्याच कर्तृत्वालाही शब्दसुमनांनी वाहतोय. अंकुशदादा. खूप सुंदर. परंपरेचे जोखड वाहते सदा बंदिनी. लावी सर्वस्वपणाला लढा खंबीर रणरागिनी. झुगारून साऱ्या वेड्या दूर सारे तिमिर पाश. उंबरठा ओलांडून घेई श्वास मोकळे आकाश. डंका वाजे कर्तृत्वाचा जपे नित्य स्वाभिमान. झेप यशाची रभांगणी वाटे स्वार्थ अभिमान. प्रत्येक भूमिकेला न्याय घडवी व्यक्तिमत्व मनोहर. पादाक्रांत दाही दिशा सर्व क्षेत्रात अग्रेसर. नारी तू नारायणी कडते दामिनी. विश्वाची कल्याणी गृहस्वामिनी. नारी शक्ती नमो नमो ठेचू काढ रावण. झुकू नको कुणा पुढे बांध जीवनी सुख तोरण. वैशालीताई बोरसे. खूप सुंदर. नारी शक्ती काल आज उद्या पुढेच सदा सर्वकाली. स्वाभिमानी स्वावलंबी प्रगती अति उंच झाली. नव्या दिशेने वाटचाल नव्या युगाचा लळा. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आयुष्याच्या भोगी जडा. पुरुषांची बरोबरी करी प्रत्येक क्षेत्रात बाई. ओळख तिची सर्वधूर अक्का ताई आणि माई. महिला दिनी फडको झेंडा सलाम कार्याला देते. नारी शक्तीच्या उंच भरारीला गगनाचा पार नेते. मनुष्याताई बिराडे. खूप सुंदर. महिला दिनानिमित्त. तुझ्या जन्माने उगवतात नवी नाती. तू नसती तर जगही दिसले नसते. चंद्र सूर्यास कुणी पूजले असते. नसते वाजले पराक्रमाचे चौघडे. कोणत्याही क्षेत्रात तुझे पाऊल पडते पुढे. नसत्या जन्मल्या विजयाच्या नौबती. तुझ्या जन्मापुढे देवही झाले बापुडे. तुझ्या जन्माचे गाजवती आज पोवाडे.
इतिहासात तुझे नाव सर्व क्षणात वातो, म्हणून तू अमर झालीस जगती. तुझ्या रूपाच्या वेगळ्या छाया, एक शहरी वेगळी वेगळी माया. कधी निर्मिली प्रियसी अणुबद्ध, कधी गाजविले रणात रणकंद. तुझ्यामुळे जन्मतात नाती गोती, ओस पडली असती सगळी मंदिरं. कुठेच निर्मिती नसती कसली गर, कसला मानवदेव नसती ही अधारी महारथी. नसती ही अधारी महारथी. सुंदर संजय दादा. जराचे स्वतःही जपून, जराचे क्षण आपले जपू. बाईपणाच्या मर्यादा पाळून आता स्वतःला सिद्ध करू. बदललेला काळ दाखवू, स्वतःमधली क्षमता दाखवून. निर्भय निडरता अंगी बाळून, अत्याचाराचा प्रतिकार करून. आता न स्वतःला कमी लेखू, जरा स्वतःची किंमत जोखू. नको कुणाची भीक अनुदान, इतके पुरुषे आत्मनिर्भय बनू. अबला नाही सबला बनू, जगाला हे ठणकावून सांगू. कणखर परी अंतरी कोमल, आपल्या परी शक्ती दाखवून. महिलांचा आदर शिकवू, समतेचा धडा गिरवू. वाकडी नजर झुकून खाली, समाजात स्वाभिमान बनवू. सुंदर. डॉक्टर नंदिनीताई खाडे. मी सबला नारी, कर्तृत्वाची दारी. तक्ष स्पष्ट भारी, संकटात वारी. ती माय माऊली, लक्ष्मीच्या पाऊली. लेकरा सावली, संकटात धावली. असे क्षेत्र नाही जिथे मी नाही. व्यथा मी साई अवघ्या देई. मी नाही अबला, नको गलबला. झेंडा ही मजला, लपेटी सजला. मी कार्यरूपिणी, दिव्यत्वधारिणी. लढ म्हणणारी, संकटवारिणी. सुंदर. सुलभाताई गोगरकर. खूप छान. श्वास असे कुटुंबाचा, वाही गाडा संसाराचा. तिच्या विना नाही शोभा आत्माचे श्रीघराचा. भावना घाली बांधो अश्रूंचा रोखी प्रवाह. दोन घरची पणती सहज करते दाह. नोकरदार तरीही असे उत्तम गृहिणी. चूल मूल सांभाळते ती अष्टभुजा रूपिणी. माता पित्याच सेवा, वंदुनी सासू सासरे. पती मुलांचे करता, मुख सर्वदा हासरे. माया ममता त्यागाची ती असे महान मूर्ती. जिजाऊ सावित्री सम जगी गाजविते कीर्ती. रेणुकाताई तिळकरी. खूप सुंदर. नाही मैला दिन, रक्षक या विश्वाच्या. तेव्हादी देव शरण, यही पाही देवीच्या. पुराणकथा साक्षी आजही वाचताना, म्हणावे दिन स्मरताही नारींना. गृहराज दक्ष रक्षण, कुटुंबाचे तीच जनती. नारी विश्वाची रचना, संस्कार पणती असती. कर्मभाव जपे सदा, सासर माहेर पंढरी साकव. मायेची ही सुशिक मूर्ती, हाय प्रेमळ मनभाव. महिला दिन आंतरराष्ट्रीय, करी कौतुक विश्वसारे. उच्चित सन्मान होतो, नर तोडती अवकेचे तारे. बघा उघडून वार्तापत्र, आधुनिक प्रसार माध्यम. अन्यायाचा अत्याचार करी, याच समाजातील पुरुष नराधम. स्वयंसिद्धा दक्ष सबला नारी, कडा क्रीडा दक्ष खेत्री. वरचष्मा कायम नारी शक्तीचा, तिचा पूर्णा अन्न जीवनदात्री. 8 मार्च महिन्यात महिला दिनाचे कारण. नरकरती लांब भाषण, नसे कृतीमध्ये आचरण. औष्टपर करे साधना, दळून आपल्या स्वप्नावरात. चाले पदत कधी कितीही तण, लेकरांचे असे सुख नयनात. सुंदर. बघणे दादा शैलेंद्र. खूप सुंदर. सन्मान नारी शक्तीचा, महिलाचा सन्मान. माहेरी गेल्यावर आई, वहिनी देतात हो मान. आई म्हणजे मायेचा एक मायेचा पाझर. आईची माया असते एक आनंद सागर. आईच्या कुशीत विसावा तो अनमोल. बहीण आणि वहिनी नेहमीच समतोल. आई माझी किती छान, समान नारी शक्तीचा. आईचा आशीर्वाद नेहमी हो भक्तीचा. चंदा मुकुंद कोसडीकर. खूप सुंदर. हा खचवितोच तुझला नेहमी जमाव वेडा. अस्तित्व टिकवण्याचा तू कर प्रयास थोडा. या धावत्या जगासह धावू बरोबरीने, अन जिद्द ही पणाला लावू बरोबरीने. सद्भावना सदा ही संकल्प हाच सोडा. अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा. जरी हे समानतेचे युग श्रीमानास व्हावे, अजूनही समजणारी असती कित्येक गावे. जनजागृती करावी की बंधनेही तोडा.
अस्तित्व टिकवण्याचा करत प्रयास थोडा. सोबत तुझीच तुझला मदतीस ना पुकारी, ओढाल तू स्वतःची लढते तेवनी तलवारी. कर सामना जगाचा भला हे नाम कोडा, अस्तित्व टिकविण्याचा तू कर प्रयास थोडा. जागा कोणी न देती कर मानसी तयारी, कोणी दयाही करती कोणी मारती कट्यारी. हिमतीस दाद मिळते सारे रिवाज तोडा, अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा. बेबुंद होऊनी गावऱ्याच हित गाणी, मनी भाव येईल कावे घेती सगळं फुलराणी. हा गंध अंतरी नाते जयासी तोडा, अस्तित्व टिकवण्याचा कर तू प्रयास थोडा. सुवर्णा पादुकले खूप सुंदर, खूप छान. अशा इतक्या सुंदर सुंदर कविता वाचायला किती सुंदर वाटतं. आत्ताच नाही बरं का, अजून एक व्हिडिओ होणार आहे. इतके सुंदर लिहिणारे कवी कवयित्री माझे खूप छान. मनास अगदी मोहून जाते आणि म्हणून प्रसन्न वाटते. कविता वाचतानासुद्धा खूप आनंद होतो. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. सगळ्यांच्याच रचना खूप सुंदर आणि छान.